नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. मी काल अतिशय प्रिय मित्र गमावला, मी अतिशय निराश आणि हतबल झाले असं म्हणत हेमा मालिनीची सोशल मीडियावर पोस्ट अभिनेते पंकज धीर यांना वाहिली श्रद्धांजली. कोल्हापुरात गुंडांची पोलिसांना धक्काबुक्की, रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा करण्यावरून पोलिसांनी हटकवल्याचा राग मनात 3 गुंडांनी पोलीस हवालदार पंढरीनाथ सामंतांची कॉलर पकडून केली धक्काबुक्की. आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला, त्यांचं शोषण केलं म्हणून आम्ही त्यांना ठेचलं असं म्हणत कालच्या एसटी बँक राड्यावर सदावर्तेंनी मांडली भूमिका. माजी खासदार आनंदराव अडसुळांवर आरोप. सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोर यांच्यावर अवमान खटला चालवण्यास महाधिवक्ता आर व्यंकटरमणी यांनी दिली परवानगी. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर दिवाळीनंतर होणार सुनावणी. निलंबित प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा. प्रल्हाद कुमार अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरांना अटकेपासून संरक्षण. नितीन बोरकरांच्या एकलपीठाने दिला निर्णय. कोकण रेल्वेवर 7,776 कोटींचे प्रकल्प नियोजित. पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे मार्ग सुधारणा करण्यासाठी काम होणार सुरू. निधीसाठी भारतीय रेल्वेकडे मागणी. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांची माहिती. बिबट्यांच्या नसबंदीचा आणि स्थलांतरणाचा निर्णय प्रस्ताव पाठवण्याची केंद्र सरकारची सूचना. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड तालुक्यातील बिबट्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी केंद्र राज्य सरकारचे महत्त्वाचे पाऊल. उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली माहिती. मध्य प्रदेशच्या इंदौरमधील नंदलालपूरमध्ये 24 तृतीयपंथीयांचा आत्महत्येचा प्रयत्न. तृतीयपंथीयांच्या 2 गटातील वादामुळे घडली घटना. आरोपी 2 ठग पत्रकारांना पोलिसांनी केली अटक. अब की बार 70 पार. ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांचा नारा. स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपाची तयारी सुरू. ठाण्यातील भाजप शिबिरात स्वबळासाठी कार्यकर्त्यांचा दबाव. मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ. सर्व मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सुपूर्द. उद्या होणार नवीन मंत्र्यांचा शपथविधी. मराठवाड्यातील 2 आणि अमरावती विभागातील 3 अतिवृष्टी बाधित जिल्ह्यांच्या मदतीसाठी शासन निर्णय जाहीर. अमरावती विभागासाठी 415 कोटी आणि मराठवाड्यातील हिंगोली आणि जालन्यासाठी 65 कोटी मदत जाहीर. रणजी करंडकमध्ये मोहम्मद शमीचा जलवा. उत्तराखंड विरुद्ध बंगालकडून खेळताना 1 ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 विकेट. फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना कडक उत्तर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती व्हावी. विधानसभेत एकत्र लढलो, आताही एकत्र लढावं. अजितदादांनी बोलून दाखवली इच्छा. ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प. नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास. कर्मचारीही वैतागले. बदल करण्याची कर्मचाऱ्यांची महामंडळाकडे मागणी. अमरावतीच्या रहाट गावात 500 रुपयांची बनावट नोटा चलनात आणून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीकडून अनेक दुकानदारांची फसवणूक. नांदगाव पेठ पोलिसांनी केली 3घांना अटक. कागदी मदत नको, खरी मदत द्या. शासन जागे व्हा. शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा अशा घोषणा करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली शासन निर्णयाची होळी. मेहकर उपविभागीय कार्यालयासमोर केला पॅकेजचा निषेध. चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आज 69वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात. कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा. हजारो बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी. धुळे तालुक्यातील सौंदाने बाबुळवाडी रस्त्याची दुरवस्था. रस्त्याची चाळण झाल्याने वडजाई ग्रामस्थ आक्रमक. लोकप्रतिनिधींचे आभार मानत ग्रामस्थांचं आंदोलन. राष्ट्रवादी अजितदादा गटाने बीड नगरपालिका निवडणुकीसाठी फुंकलं रणशिंग. नेते योगेश क्षीरसागर यांची कार्यकर्ता बैठक. बीड नगरपालिकेत किती वॉर्ड हे संदीप क्षीरसागर यांना माहीत नाही म्हणत सारिका क्षीरसागरांची टीका. अजनी रेल्वे स्टेशनवरील वसुली, गुंडागर्दी आणि दहशत विरोधात शिवसेनेचा DRM कार्यालयाला घेराव. शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक व कामगारांनी आंदोलन करत DRM कार्यालयावर हल्लाबोल केला. जिल्हा परिषदेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्तकला प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद. CEO पराग सोमन यांच्या हस्ते उद्घाटन. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन. बारामतीत शरद पवार अजित पवार एकत्र. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या 53व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, विश्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार, विश्वस्त खासदार सुनेत्रा पवार, योगेंद्र पवार यांच्यासह इतर विश्वस्त उपस्थित. दिवाळी आधी शेअर बाजारात तेजी. निफ्टी 25,500. सेन्सेक्सही वधारला. रुपयाची मजबूती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे तेजी. ओला शक्ती लॉन्च. विजेशिवाय चालणार AC. ओला इलेक्ट्रिकचे ओला प्रोडक्ट लॉन्च. कंपनीचे पहिले बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम. डोंबिवलीचा डंका. राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 3 स्पर्धकांनी पटकावली 8 पदकं. दिल्लीत पार पडली स्पर्धा. सर्व राज्यातील 30 स्पर्धक सहभागी.